घरात भाजीला काही नसलं ना तेव्हा अशी भाजी बनवून खायची. तुम्ही जर ही भाजी एकदा खाल्ली ना मटन चिकन पण विसरून जाणार. मिक्सरचा भांडा घ्यायचं, त्यामध्ये कांदा खोबरं अद्रक लसूण बरीचशी कोथिंबीर टाकून त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं. बारीक करून झालं की एका ताटामध्ये बेसन पीठ, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि थोडासा ओवा टाकून त्याचा घट्टसर गोळा बनवायचा. त्याला चपाती सारखं लाटून घ्यायचं आणि मध्ये कापून घ्यायचं. कापून झालं का कांदा आणि खोबऱ्याचं वाटण त्यावर चांगलं लावून घ्यायचं. वाटण लावून झालं का त्यावर खोबरं खसखस कोथिंबीर टाकून त्याचा चांगले रोल करून घ्यायचा. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे असे सगळे रोल करून घ्यायचे. लगेच कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का त्यामध्ये जिरे तमालपत्र टाकायचं. बारीक केलेलं वाटण टाकून त्याला चांगलं परतून घ्यायचं. परतून झाल्यावर इथं लगेच मसाले टाकायला घ्यायचे. तर मी इथं वापरत आहे माऊली मसाला, यांचा गरम मसाला आणि काळा मसाला. जर तुम्हाला यांचे मसाले ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ऑर्डर करा. लिंक बायो मध्ये दिलेली आहे. मसाले टाकून झालं का त्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची. तेल सुटेपर्यंत त्याला चांगलं परतून द्यायचं. लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याची चांगली एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली का त्यामध्ये सगळ्या पोंगळ्या सोडून द्यायच्या आणि मंद गॅसवर त्याला चांगलं शिजून द्यायचं. शिजून झालं का लगेच ताटात वाढून घ्यायचं. आता इकडे तिकडे नाही बघत बसायचं.